नमस्कार. आज 22 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारी 1931 या दिवशी रत्नागिरीचं जे पतितपावन मंदिर आहे त्याचं उद्घाटन झालं. त्यामुळं धनंजय कीरांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रातील ह्या संबंधीचा जो भाग आहे त्याचं वाचन मी या निमित्ताने करतो आहे. 1929च्या सप्टेंबर महिन्यात एका खून अभियोगाच्या कामानिमित्त डॉक्टर आंबेडकर रत्नागिरीस गेले होते. सावरकरांनी ही संधी साधली आणि विठोबाच्या देवळात भरणाऱ्या एका सभेत व्याख्यान देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले एक निमंत्रण धाडले. सतत 3 वर्षे विठोबाचे देऊळ हे सामाजिक सुधारणांच्या लढायांचे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले होते. ही सभा देवळात भरू नये म्हणून न्यायालयाकडून बंदी हुकूम मिळवण्यासाठी काहींनी धावाधाव केली. परंतु त्याचवेळी मुंबईहून एक तातडीची तार आल्यामुळे त्या कामासाठी आंबेडकरांना लगोलग मुंबईस परतणे भाग पडले आणि एकाच व्यासपीठावरून या 2 थोर क्रांतिकारकांची भाषणे ऐकण्याचा रत्नागिरीला लाभणारा सुयोग हुकला. त्यानंतर 1929च्या नोव्हेंबर महिन्यात एक दूरगामी महत्त्वाची घटना घडून आली. साऱ्या शहरात मोठी खळबळ उडाली होती. विठोबाच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश देण्याच्या प्रश्नावर त्याच देवळात सभा भरायची होती. सभा शांततेने पार पडावी म्हणून खास आदेशानुसार जिल्हा दंडाधिकारी बंदोबस्त ठेवण्यासाठी सभास्थानी जातीने हजर राहिला होता. ही अत्यंत महत्त्वपूर्ण सभा सुरू झाली. सावरकरांनी आपली बाजू इतक्या बिनतोड युक्तिवादाने पटवून दिली की विरोधकांच्या मनात वावरणाऱ्या सर्व शंका कुशंका आणि कचरत्या कल्पना पार वितळून गेल्या. सावरकरांच्या सावेश आणि सामर्थ्यशील भाषणाने स्वतः दंडाधिकारीही इतका प्रभावित झाला की आपण कोणत्या भूमिकेत सभेला उपस्थित आहोत हे साफ विसरून तो उभा राहिला आणि उद्गारला, आता याहून कसली आणि कोणाची खात्री पटवून द्यायची शिल्लक उरली आहे. कोणीही पुढे झाला नाही. सावरकरांचा तो अजोड विजय होता. मावळता विरोध आणि कांठळ्या बसवणारा जय जयकार यांच्या वातावरणात एक एक पाऊल पुढे टाकीत कृतज्ञ भावाने एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा यांचे यशोगीत सुरेल स्वरात गात गात अस्पृश्यांनी विठोबाच्या मंदिरात प्रवेश केला. देवळात भरलेल्या त्या भरगच्च सभेने भावनापूर्ण अंतःकरणाने आणि भक्तिपूर्ण दृष्टीने हिंदुस्थानच्या इतिहासात अशा प्रकारे प्रथमच घडून आलेले ते ऐतिहासिक महत्त्वाचे दृश्य पाहिले. युगानुयुगे दुःख शोषित आलेले ते जीव गीत गात गात पुढे चाललेल्या आपल्या मुलांच्या मागोमाग जेव्हा मंदिराची एक एक पायरी चढू लागले तेव्हा त्यांचे हृदय भरून आले होते आणि डोळ्यात तेज चमकू लागले होते. या प्रसंगानिमित्त सावरकरांनी ते खास गीत लिहिले होते. त्यात अखेरीस म्हटले होते, हे सुतक युगांचे सुटले हो, विधी लिखित विटाळ ही फिटले हो, जन्मांचे भांडण मिटले हो, शत्रूंचे जाळे तुटले हो, आम्ही शतकांचे दास आज सहकारी, आभार जाहले भारी. अहिंदू ताशे वाजंत्रीवाल्यांच्या जागी उत्सव समारंभात वाद्यवादन करण्यासाठी एक अखिल हिंदू वाद्यवृंद शिकवून तयार करण्यात आला. रत्नागिरीच्या स्त्रियांनी सर्व हिंदू जातीच्या स्त्रियांना बोलावून एक हळदीकुंकू समारंभ केला आणि महाराष्ट्रालाच काय पण हिंदुस्थानलाही मोठा धक्का दिला. अखिल हिंदू गणेशोत्सवात एका भंगी हिंदूने गायत्री मंत्र आणि वेदमंत्र म्हटले. आजवर हा पवित्र अधिकार फक्त ब्राह्मणांपुरताच मर्यादित होता. या घटनेचे प्रतिध्वनी साऱ्या हिंदुस्थानभर उमटले. त्या भंगी हिंदूला वेदमंत्र म्हणण्याची दिलेली मोकळीक हे पावित्र्य विडंबनपर पारितोषिक होते असे मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले होते. या प्रकरणाचे निनाद लंडनच्या काही वृत्तपत्रांमधूनही घुमले होते. एका प्रसंगी एका भंगी कुटुंबाला विवाह समारंभासाठी उपाध्याय हवा होता. महार हिंदू हे भंग्यांचे ब्राह्मण. त्यांच्या उपाध्यायाने तो विवाहविधी करण्याचे नाकारले. तेव्हा हिंदू सभेने एक ब्राह्मण उपाध्याय पाठवून दिला आणि त्याने तो विवाहविधी पार पाडला. थोड्याच काळात ही चळवळ हळूहळू लोकप्रिय होऊ लागली. अस्पृश्यांना मंदिरांचे दरवाजे खुले करण्याची चळवळ चालू असतानाच तिला अधिक बळ चढविण्यासाठी
एक अखिल हिंदू देवालय उभारण्याची कल्पना सावरकरांच्या मनात घोळत होती. नव्या विचारसरणीत शिकून तयार झालेले तरुण जेव्हा स्वतः मंदिरांचे विश्वस्त होतील तेव्हा ते आपण होऊनच अस्पृश्यांना मंदिर प्रवेश करू देतील असे त्यांचे मत होते. म्हणून भागोजी बाळोजी कीर यांच्याकडे सावरकरांनी हा विषय काढला. भागोजी कीरांनी महाराष्ट्रात अनेक देवळे बांधली होती आणि सावरकरांचा शब्द म्हणजे देवासमान अशी त्यांची सावरकरांवर भक्ती होती. सावरकरांवर कोणी टीका करू लागला की भागोजी कीर ताबडतोब म्हणत असत, सावरकरांचे नाव काय? विनायक. विनायक म्हणजे गणपती. गणपती हा देव, त्याच्यावर टीका करता तुम्ही? हा युक्तिवाद विरोधकांना गप्प बसवीत असे. सावरकरांच्या इच्छेला मान देऊन भागोजी कीरांनी 1931च्या फेब्रुवारीत रत्नागिरीला एक उत्कृष्ट देऊळ बांधले. पतितपावनाची प्रतिष्ठापना दानशूर भागोजी कीर यांच्याच हस्ते वेदोक्तरित्या झाली. पतितपावन मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवळात कोणत्याही जातीच्या हिंदूला मुक्तद्वार आहे. सावरकरी आंदोलनाची ही युगप्रवर्तक कामगिरी होती. जो हिंदू त्याला वेदोक्ताचा समान अधिकार असलाच पाहिजे, मग तो महार असो वा महाराज असो, असे सावरकरीय तत्त्व असल्यामुळे पूजा प्रार्थना उत्सव समारंभ करण्यास एकूण एक जातीच्या हिंदूंना ह्या मंदिरात परिपूर्ण मोकळीक होती. अशा तऱ्हेचे हे हिंदू मंदिर हिंदुस्थानच्या आजवरच्या इतिहासातले अगदी पहिले वहिले होय. ही घटना म्हणजे नव्या युगाच्या आगमनाची तुतारी होती, नव्या प्रकाशप्राप्तीची द्वाही होती. 22 फेब्रुवारी 1931 या दिवशी पतितपावन मंदिराचे उद्घाटन करण्याचा समारंभ झाला. आचार्य आणि शंकराचार्य, पंडित आणि देशभक्त यांनी जाहीर केले की रत्नागिरी हे एक तीर्थक्षेत्र बनले आहे. एका वक्त्याने म्हटल्याप्रमाणे रत्नागिरी ही नवजागृत, शुद्धीकृत आणि एकीकृत हिंदू जगताची नवकाशी ठरली होती. येथे हिंदू भंग्याने उपाध्ये पण केले होते. तथाकथित अस्पृश्य वर्गाच्या माणसांनी प्रवचने केली होती. महाराणी भगवद्गीतेचे पठण केले होते आणि ब्राह्मणांनी या उपाध्यायांना, प्रवचनकारांना हार घालून नमस्कार केले होते. एका ब्राह्मण तरुणाने अखिल हिंदू उपाहारगृह चालविले होते. खरोखरीच पतितपावन मंदिर हे अखिल हिंदू चळवळीचे विद्यापीठ होऊन राहिले होते. धनंजय कीरांनी लिहिलेलं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र खरोखर एक परिपूर्ण चरित्र आहे असं आपण म्हणू शकतो आणि आपण सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे असं मला वाटतं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.